तर नमस्कार मित्रांनो, माझ्या फर्स्ट व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। माझ्या चॅनलचं नाव आहे गन्नू मिनी व्लॉग्स। तर आपण आज होळी स्पेशल चिकन रान बनवत आहे। तसं तर काही एक्सपिरियन्स नाही आहे, तरी पण आपण ट्राय करून बघत आहे। त्याच्यासाठी आपण सगळ्यात आधी खड्डा खांदून घेतला आहे। खड्डा तुम्ही बघू शकताय चांगल्या प्रकारे खांदला आहे। तर मित्रांनो, आपला खड्डा खांदून झाला आहे। त्याच्यानंतर आपण खड्ड्यामध्ये सरपण टाकत आहे, कारण की आपल्याला कोळसा लागणार आहे। तर मी सगळ्यात आधी खाली पातळ सरपण टाकत आहे, कारण की जाळ धरण्यासाठी। त्याच्यानंतर वरून आपण जाडवाली सरपण टाकत आहे, कारण की कोळसा चांगल्या प्रकारे झाला पाहिजे। कोळसा चांगल्या प्रकारे होण्यासाठी आपण जाड। तर आपली सरपण आग धरण्यासाठी आपण गाडीतून थोडं पेट्रोल काढत आहे। थोडंसं पेट्रोल काढून घेऊया। तर आपण एवढा पेट्रोल काढला आहे, तरी पण तो कमी पडन, थोडं जास्त काढून घेऊया आपण पेट्रोल। तर मित्रांनो, आपण पेट्रोल काढून घेतला आहे, तरी आपण सरपणवर थोडं थोडं टाकून देऊया। नंतर आपण आग लावून घेऊया, बघूया चला। तर मी आता आग लावत आहे। आग लावताना थोडं सांभाळून। तर मित्रांनो, आपली थोडी आग कमी झाली आहे, त्याच्यामुळे आपण थोडं पेट्रोल राहिले होतं ते टाकून देतोय, कारण की आग चांगल्या प्रकारे धरली पाहिजे। तर आता चांगल्या प्रकारे आग धरली आहे, तर तोपर्यंत आपण पुढची रेसिपी करून घेऊया। तर आता आपण कोंबडी घेतलेली आहे पूर्णपणे, त्याच्यावर मसाला बिसाला लावलेला आहे। हा जो आहे आपला मोठा भाऊ आहे, तर तो पूर्ण प्रोसेस करत आहे। तर त्याला आपण चांगल्या प्रकारे कॉईल पेपरमध्ये गुंडाळून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघा कशा प्रकारे आम्ही गुंडाळून घेतोय। तर सॉरी मित्रांनो, आपण मसाल्याची रेसिपी दाखवली नाही आहे। जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता। पुढचा व्हिडिओ आपण मसाल्याची रेसिपी दाखवून देऊया। आणि जो कॉईल पेपर आहे तो चांगल्या प्रकारे चौकून गुंडाळून घ्यायचा आहे, कारण की आपल्याला तो मातीमध्ये ठेवायचा आहे। ती मातीमध्ये गेली नाही पाहिजे, म्हणून आपण चांगल्या प्रकारे गुंडाळून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकताय आम्ही कसं गुंडाळतोय, तसं पण तुम्ही गुंडाळून घेऊ शकताय। तर बघूया चला। तर आपला हा कॉईल पेपर गुंडाळून झालेला आहे, आणि हा माझा मोठा भाऊ आहे। फुल एन्जॉय चालू आहे। चला पुढं प्रोसेस बघूया काय होतं। तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपल्याला कोळसा काढून घ्यायचा आहे अर्ध्या साईडला। त्याच्यानंतर आपली कोंबडी ठेवून दिली आहे। त्याच्यानंतर जो कोळसा काढला आहे आपण, तो हळूपणे एकदम चौकून टाकून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे। आणि चांगल्या प्रकारे टाकल्यानंतर त्याला मातीने झाकून घ्यायचं आहे एकदम फिट। आणि झाकल्यानंतर तर आता आपण ह्याला 1.5 ते 2 घंटे असंच ठेवणार आहे। 1.5-2 घंट्यानंतर आपण बघूया काय होते त्याचं ते। चला। A few moments later. तर मित्रांनो, आपण 2 घंटे त्याला झाकून ठेवलं होतं। आता आपण काढत आहे। काढताना एकदम हळू प्रकारे काढायचं आहे। आणि आपण आता आणले त्याला काढत आहे। काढताना पण हळूपणे काढायचं आहे, कारण की त्याच्यामध्ये माती लागली आहे। माती साईडला लागली नाही पाहिजे। तर मित्रांनो, आता आपण चांगल्या प्रकारे काढून घेतलं आहे। काढून घेतल्यानंतर त्याच्यावर आपण तूप लावत आहे। तूप लावण्याचं कारण हेच की चांगलं टेस्ट आलं पाहिजे। तर बघा तूप लावून झाल्यानंतर काय होतंय पुढं। तर मित्रांनो, आपण चांगल्या प्रकारे तूप लावला आहे। तूप लावल्यानंतर त्याला थोडं गॅसवर रोस्ट करत आहे। तर मित्रांनो, कंप्लीट झाला आहे आणि टेस्ट एक नंबर होता। जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट करायचं विसरू नका।